द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता 4थीसाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत आणि यामध्ये आपण आहोत संख्यावरील क्रिया भागाकार. या भागाकारामध्ये आपण भागाकाराचे नियम पाहिले. आता आपण पाहणार आहोत नमुना उदाहरणं देखील आपण पाहिलेले आहेत. याच्या अगोदर 3 उदाहरणं पाहिलेली आहेत. हे 4थं आणि 5वं उदाहरण आपल्या समोर आहे. बघूया भागाकारामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत कसे उदाहरणं विचारले जाऊ शकतात त्याचा हा नमुना. बघा, 119 भागिले 7 बरोबर 17. तर 11,900 भागिले 170 बरोबर किती? फळ्यावरच आहे उत्तर. फक्त आपल्याला ते टेक्निक माहित असायला पाहिजे. काहीच करायची गरज नाही. बघा काय करायचं, पर्याय दिलेले. पहिला पर्याय 7, दुसरा 700, तिसरा 70 आणि चौथा 17. तर काय करावं लागेल आपल्याला, त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि आपण नियमामध्ये शिकलेलो आहोत गुणाकार आणि भागाकार या परस्पर विरोधी क्रिया आहेत. जर या संख्येने भागलं उत्तर हे येते, तर या संख्येने भागल्यानंतर उत्तर हेच येणार. हे आपण भाज्य भाजक गुण्य गुणक यामध्ये शिकलेलो आहोत. बघूया, फक्त शून्य वाढलेलं आहे आणि अंक तेच ठेवलेले आहे. तर आपण काय करायचं, 11,900 भागिले 170 याचा भागाकार करायचा. सुरुवातीला काय करायचं, हे शून्य आणि हे शून्य काढायचं. राहिले काय मग आता, 1190 भागिले 17. इथे 7 ने भागलं होतं 119 ला, उत्तर 17 आलं होतं. आता 17 ने भागायचं 119 ला, उत्तर काय येणार, तेच येणार, 7च येणार. पण हा जो शून्य आहे त्या शून्याला मात्र विसरायचं नाही, कारण गणितामध्ये शून्याला खूप मोठी व्हॅल्यू आहे. म्हणून उत्तर याचं येणार 70. 70 इज युअर उत्तर. बघा, आहे का पर्याय 70? नक्कीच असणार. तर पर्याय क्रमांक 3 ला आपण गोल करणार आहोत, कारण याचं उत्तर आहे 70. 70 आहे बरोबर उत्तर. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्ही बरोबर उत्तरांनाच गोल करा. नुसता गोल करून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये फायदा होणार नाही. योग्य आणि अचूक उत्तराला गोल करावं लागते, समजून घेऊन करावं लागते. चला पुढचा नमुना बघू. हा नमुना उदाहरण तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. नाही समजल्यास आम्हाला परत तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर पुढचा व्हिडिओ आहे 99,999 ला 999 ने भागल्यास बाकी किती उरेल. सरळ भागाकार करायचा आणि बाकी सांगायची, काहीच नाही याच्यात. का दुसरा क्लू वगैरे नाही. पर्याय दिलेले आहेत, भागाकार करून बघूया आपण. 99,999 भागिले 999. दुसरा मार्ग नाही आपल्या इकडे. 999 1 999 1 वजाबाकी करा. 0 0 0 वरून घेतला 9. 2 अंक तर आपल्याला घ्यायचा नियम नाही भागाकारामध्ये. 1 घेतला, भाग जातो का नाही, शून्याचा भाग द्या. इथे 0 लिहा. आता 9 राहिले, परत वरून 9 घेतले, आता 99 झाले, तरी पण भाग जातो का नाही. मग शून्याचा भाग द्या आणि इथे 99 लिहा. सॉरी 0 लिहा, 99 लिहू नका. उत्तर काय येणार आहे, 99. आहे का पर्यायामध्ये? बघा, यस, दुसरा पर्याय आहे. मग तुमचं उत्तर काय आहे, 99. तर याला गोल करायचं. बघा पर्याय कसे दिलेले असतात, 90, 99, 900, 0. आणि मग आपण काय करतो, अंदाजे जर मारलं, कोणते मारून, तर अंदाजे करू नका, अचूक करा. त्यासाठी काय, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.